श्रीपाद वल्लभांचा अमृततुल्य ग्रंथ हा आपण ऐकलेला आहे. ते मी मागील अध्यायामध्ये याचं आपण वर्णन सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हा 53 अध्यायाचा ग्रंथ आहे आणि आपण आता आज या दुसऱ्या अध्यायाचं विश्लेषण करीत आहोत. या दुसऱ्या अध्यायामध्ये मनक्लेश यातना हे सांगितलेलं आहे स्पेशली. त्याप्रमाणे हे शंकर भट पुढली वाटचाल करत होते. त्यावेळी त्यांना एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक तपस्वी होते. त्या तपस्वीने त्यांना इंद्राची गोष्ट सांगितली. इंद्राची गोष्ट म्हणजे इंद्राचे तेज गेले होते. त्यामुळे त्या इंद्राचे तेज त्यांना वापस कसे आले याविषयी त्यांना सांगितले. की इंद्राचे तेज कसे आले तर त्यांनी श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली आणि त्यांची याचना केली, विश्वास दिला त्यांच्यावर. तेव्हा त्यांना पुन्हा इंद्राचे तेज परत आले. त्याप्रमाणे आपण जर भूतकाळामध्ये काही चूक केली असेल तर आपण ती वर्तमान काळामध्ये सुधारू शकतो असे आहे निश्चित आहे. पण त्याच्याकरता आपण श्रीपाद वल्लभांची याचना करायला पाहिजे. वर्तमान म्हणजे आपण भूतकाळ वर्तमान काळात बदलू शकतो नक्कीच. कारण याच्यापुढे आपल्याला आपण असं केल्यानंतर याच्यापुढे आपल्याला पापकर्म करण्याची इच्छा पण होणार नाही. त्याचप्रमाणे काम क्रोध मद मत्सर हे षड्रिपू आहेत. हे षड्रिपू आहेत, यांच्यावर आपल्याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. जेव्हा याच्यावर आपण जर कंट्रोल केलं तर आपलं आयुष्य सुलभ रीतीने चालू राहील आणि आपण सुलभ रीतीने आयुष्य जगू शकू आणि आपल्या सगळ्या मनाच्या क्लेश यातना आहेत त्या नाहीशा होतील. याप्रमाणे या ग्रंथामध्ये मनक्लेश यातना याची फलश्रुती सांगितलेली आहे. तर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.